नमस्कार. आर-पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज कोथिंबीर वडी बनवणार आहे. 7 ते 8 दिवस टिकणारी कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता ह्याच्यात 1 चमच्याभर तेल टाकलेलं आहे मी पिठामध्ये. आता ही अशा पद्धतीने एकदम घट्ट असा गोळा तयार झालेला आहे. या प्लेटला तेल लावून घ्यायचे आणि वरून थोडेसे तीळ टाकायचे. आता ही पीठ ह्याच्यावर थापून घ्यायचे आणि वरून पण तीळ लावून घ्यायचे. आता इथे थोडंसं असं वेज पाडून घ्यायचे, कारण ही वडी असं शिजत असताना आतपर्यंत शिजावी म्हणून अशा पद्धतीने वेज पाडून घ्यायचे. आता गॅसवर कढई ठेवायची आणि स्टँड ठेवायचे मध्ये. आता 1 ते 1.5 गिलास पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये. आता ही कोथिंबीर वडी ह्याच्यात ठेवायची आणि 20 मिनिटं असं झाकून ठेवायचे शिजण्यासाठी. आता इथे एकदम छान असं शिजलेली आहे आणि बटाईनं चेक करायचे तर एकदम छान शिजलेली आहे. आता थंड होण्यासाठी खाली ठेवली होती मी. आता कट करून घ्यायचे. तर बघू शकता एकदम छान अशी वडी तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीनं वडी तयार झालेली आहे. आता तळून घ्यायचं याला. तुम्हाला तळून आवडत नसेल तर तुम्ही तेलामध्ये भाजून घेतलं तरी चालतंय. तर तुम्ही 2-4 दिवसासाठी जर प्रवासात कुठं जात असाल तर ही वडी तुम्ही घेऊन जाऊ शकता. जास्त दिवस टिकते. आता ही तळून घ्यायची. तेल गरम झालेलं आहे. तर सोनेरी रंग येईपर्यंत ह्याला तळून घ्यायचे. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तर अजिबात तेलकट होत नाही. या पद्धतीने एकदा नक्की बनवा. आता सर्व कोथिंबीर वडी तळून घेणार आहे मी. आता इथं तयार झालेले एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तर बघू शकता एकदम छान कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी तयार झाली. धन्यवाद.